हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी इथे पोळ्या घेतलेल्या आहेत, ह्या उन्हामध्ये छानपैकी वाळवून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। पोळ्या उरलेल्या असतील तर त्या उन्हामध्ये छानपैकी वाळू घालून द्यायच्या, नंतर त्या तळायच्या। त्याच्यापासून एक नवीन रेसिपी होते, तुम्ही बघू शकता। इथे मी टोमॅटो चॉप केलेला आहे, बारीक कांदा घेतलेला आहे कापून, त्याच्यानंतर थोडंसं फरसाण घेतलेलं आहे। इकडे थोडंसं साखर, दही, काळं मीठ आणि आपल्या तळलेल्या पोळ्या तुम्ही बघू शकता। नंतर या तळलेल्या पोळ्यापासून आपण एक खस्ता म्हणजे ही रेसिपी ट्राय करणार आहे। तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ लाईक करा। त्याच्यानंतर जी तळलेली पोळी आहे याच्यावरती आपण चॉप केलेला कांदा टाकून देऊया, चॉप केलेलं टोमॅटो टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्या इथं फरसाण घेतलेलं आहे, ते फरसाण टाकून घेऊया। तुमच्या इथं बारीक शेव वगैरे चिवडा असेल तुम्ही ते पण टाकू शकता। नंतर त्याच्यावरती जी दही आहे ते टाकू शकता। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता, दह्याला ऑप्शन लिंबू आहे। सो त्याच्यावरती थोडंसं दही टाकून घेतलं, नंतर थोडीशी साखर टाकून घेतली चवीनुसार। तुम्ही साखर स्किप पण करू शकता। आणि इथे काळं मीठ घेऊन घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपला होममेड खस्ता तयार झालेला आहे। आणि हां, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आणि चवीला खूप छान लागते आणि बनवायलाही खूप इझी आहे। उरलेल्या पोळ्यांपासून नवीन रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग।